कर्जमाफी केलं नाही, आमच्या भावाला तुम्ही आमच्या उत्पादनाला तुम्ही भाव दिला नाही, आम्हाला जीएसटीचा परतावा तुम्ही तिथं दिला नाही, आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, बोलले होते का नव्हते? ठीक आहे, सत्ता आल्यानंतर काही लोक म्हणतात मी बोललोच नाही. बोललो नाही, आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे. त्याचा मास त्या ठिकाणी असेल, नाही तर त्यांना जर वरून राजकीय कोणीतरी दबाव आणत असेल आणि त्या दबावाच्या अंतर्गत गरीबावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला दिलेला शब्द कर्जमाफीचा, लाडक्या बहिणींचा, युवाला नोकऱ्यांचा त्यांनी काय केलं तर ही थकबाकी ठेवलीच, पण त्यांनी मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट हे रस्त्याचे त्या ठिकाणी दिले आणि त्यातून फक्त हे काय खातात तर मलिदा खातात. म्हणजे 5 वर्ष झाली की 6 महिने यायचा आधी हातात पैसा द्यायचा, तुमचं मत तुमचं स्वाभिमान तिथं विकत घ्यायचं आणि नंतर तुमच्याकडे बघून बघायचं सुद्धा नाही, अशी परिस्थिती आणि अशी नवीन स्टाईल या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. विधानसभा इलेक्शन होतं, शेतकऱ्यांना काय सांगितलं होतं? काय माफ करू आम्ही, काय माफ करू? अहो या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याचे 31,000 कोटी थकीत आहेत. नाही या शेतकऱ्याला पैसे देता येत, त्यांच्या पिकाला तिथं भाव मिळत नाही. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस केला जातो, पण काही लोक सोयाबीन करतात असं मला कळालंय. बरोबर आहे का नाही? काय सोयाबीनचा भाव किती आहे? 4,038 मध्ये तर 3500 ला गेला होता. आणि सरकार काय म्हणते आम्ही कितीला घेणार? 4800 रुपये. आम्ही अधिवेशनामध्ये आम्ही प्रश्न विचारले, अहो सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आहेत. 50 लाख टन सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये उत्पादित झालं. तुम्ही 10 लाख घेतलं असलं तरी 40 लाख टन जे सोयाबीन या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकरी उत्पादित केलं, त्याला भावाचं काय? नाही उत्तर देता आलं या सरकारला. थातूर मातूर उत्तर दिलं, अहो आम्ही 10 लाख टन घेतलं. अहो तुम्ही साधं गणित जर काढलं ना, हे जे 40 लाख टन तुमच्या शेतामध्ये पिकलेलं जे सोयाबीन सरकारने जे 48 रुपयाला घेतलं नाही, ते तुम्हाला 3800-3500 रुपयाला विकावं लागलं. या महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये या सोयाबीन उत्पादक शेतकरीचं किती नुकसान झालं? 26,000 कोटी रुपये. 26,000 कोटी हे शेतकरी, सोयाबीन शेतकऱ्याचं नुकसान तिथं झालं. तसंच कपाशीचं हे कुठेतरी 22,000 कोटीचं झालं. कांदा उत्पादक शेतकऱ्याचे 6,000 कोटीचं एका वर्षात नुकसान झालं. जीएसटीच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं तर या सरकारने सांगितलं होतं, आमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्ही खातावर जो जीएसटी देता त्याचा 50% परतावा आम्ही आमच्या शेतकऱ्याला तिथं देऊ. दिला का तुम्हाला परतावा? प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 10,000 रुपयाचा परतावा तिथं मिळू शकला असता. दिला का परतावा? म्हणजे कर्जमाफी केलं नाही, आमच्या भावाला तुम्ही, आमच्या उत्पादनाला तुम्ही भाव दिला नाही, आम्हाला जीएसटीचा परतावा तुम्ही तिथं दिला नाही, आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, बोलले होते का नव्हते? ठीक आहे, सत्ता आल्यानंतर काही लोक म्हणतात मी बोललोच नाही. अहो बोललो नाही, आम्हाला व्हिडिओ आहेत आमच्याकडे. आणि तुमचं जे काही जाहीरनामा होता तो सुद्धा आमच्याकडे आहे. अहो भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं 2100 रुपये प्रति महिना आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना तिथं देऊ. दिले का? ते 1500 रुपये जे पूर्वी ऍडव्हान्स मध्ये 3-3 महिने आधी ऍडव्हान्स मध्ये येत होता, आता कधीतरी वाट बघावी लागते आणि भीती धाकधूक वाटते बंद होईल का काय. जेव्हा सुरुवात अधिवेशन पहिलं झालं, इलेक्शन झाल्यानंतर आम्ही मुद्दे मांडले. आम्ही म्हणालो अहो हे सरकार टप्प्याटप्प्याने काय करणार की टप्प्याटप्प्याने महिलांना जे अनुदान तिथं दिलं जातं, महिला जे काय 2 कोटी महिलांना तिथं अनुदान तिथं दिलं, टप्प्याटप्प्याने महिलांची नावं ही कमी केली जातील असं आम्ही ठामपणे पहिल्या अधिवेशनात बोललो होतो. आम्ही बोललो होतो 25 लाख महिलांचं नाव कदाचित तुम्ही कमी कराल. आम्हाला उत्तर मंत्री महोदयाने दिलं होतं, असं होऊच शकत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर 24 लाख महिलांची नावं त्या लाडक्या बहिणीच्या त्या योजनेतून कमी केली गेलीत. आणि फक्त सुरुवात आहे. फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन पुरतं ते थांबणार आहे आणि त्यानंतर कदाचित लाडकी बहीण योजना पूर्णपणे बंद केली जाईल. हे आम्ही म्हणतोय का? त्यांचे 6 मंत्री बोललेत आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतो म्हणून आमच्याकडे पैसेच राहिले नाहीत. अहो इथले आमदार मंत्री आहेत, पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत, त्यांच्या विभागाचं देय किती आहे? 49,000 कोटी रुपये. नवीन विकास सोडून द्या, उधारीच किती झाली त्यांची? 49,000 कोटी. आधी हे पैसे द्यावे लागतील, मग नवीन कामं तिथं मंजूर होणार आहेत. अशी आजची परिस्थिती आहे. सांगलीमध्येच एका युवा व्यावसायिकाने, एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली, पाटील नावाचा, हर्षल पाटील. का आत्महत्या करावं लागली? 1.5 कोटीचं काम त्या व्यक्तीने तिथं केलं होतं. 1.5 कोटी रुपयाचे पैसे झाले नाही महिना वर्षभर. पर्याय राहिला नाही, इकडनं पैसा घेतला तिकडनं पैसा घेतला. शेवटी 2 लहान मुलं, एक पत्नी, लहान भाऊ आणि त्या युवा मध्यमवर्गीय
कॉन्ट्रॅक्टरला काय निर्णय घ्यावा लागला? आत्महत्या करावी लागली, आत्महत्या. आणि हा जेव्हा आम्ही मुद्दा मांडला तेव्हा सरकार काय म्हणते, तो कॉन्ट्रॅक्टर नव्हताच. अहो, तो कॉन्ट्रॅक्टर नसला तरी तो सब कॉन्ट्रॅक्टर होता. आणि कशामुळे पैसा थकला? कारण का तुम्ही 16,000 कोटी जल जीवन मिशनचे तिथं दिले नाही, म्हणून तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. पीडब्ल्यूडीची कामं 49,000 कोटी, ग्राम विकासची 6,500 कोटी, टोटल जर आपण केली तर 89,000 कोटी रुपये अजून देय रक्कम ही 1,00,000 कॉन्ट्रॅक्टरची बाकी आहे. त्यामुळे नवीन कामं ही दिली जातील, त्याला पैसा येऊ शकत नाही, कारण या सरकारकडे दुर्दैवाने पैसाच नाही.